आज आपण मिरचीची एक मस्त चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत। बनवायला अगदी सोपी आणि 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते। उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही, तोंडाला चव देखील येत नाही। मग अशा वेळी अशी चटपटीत मिरची तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा। तर अशी चटपटीत मिरची आपण एकदाच बनवून आठवडाभर खाऊ शकतो। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी पाव किलो वजनी प्रमाण 250 ग्रॅम इतका या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर या ज्या मिरच्या आहेत त्या अजिबात तिखट नाहीत, तर या रेसिपीसाठी आपल्याला शक्यतो तिखट नसलेल्याच मिरच्या वापरायच्या आहेत। तर आता या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता एका सुती कॉटन कपड्याने आपण कोरड्या करून घ्यायच्या। यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे। तर आता या ज्या मिरच्या आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत। तर या मिरच्या थोड्याशा लांबट आहेत, त्यामुळे मी याचे 2 भाग करून घेणार आहे। तर सुरुवातीला देठ कट करून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने 2 भाग करून याचे मधोमध असे कट करून घ्यायचे। जर मिरच्या तुमच्याकडे लहान असतील तर तुम्ही तशाच जरी घेतल्या तरी देखील चालेल, पण मधून कट करूनच घ्या। तर अशाच पद्धतीने मी आणखी एक तुम्हाला कट करून दाखवते। तर असं कट करून घेतलं की काय होतं, मिरच्या ज्या आहेत छान आतपर्यंत भाजल्या जातात आणि चवीला छान लागतात। तर इथे मी सगळ्या मिरच्या चिरून घेतल्यात। तर आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण तेलामध्ये भाजून घेऊया। पण त्याआधी आपण इथे एक मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर 1 चमचा अख्खे धने घालते आणि एक अर्धा चमचा बडीशेप घालायची। तर असं वाटण करून जर ही मिरची बनवली तर चवीला खूपच म्हणजे खूप अप्रतिम लागते। तर आता हे आपण जाडसर असं याचं वाटण तयार करून घेऊया, जास्त बारीक नाही करायचं। तर इथे बघा अशा पद्धतीने मी याचं जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे। छान असं हे वाटण तयार झाले। तर इकडे मी कढई देखील गरम करण्यासाठी ठेवले। कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपण 2 टीस्पून इतकं तेल घालायचं आहे। गॅस मंदच ठेवायचा, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तर आता यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालू। मोहरी चांगली तेलामध्ये तडतडली पाहिजे। त्यानंतर लगेच आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं। हिंग आणि मोहरीची फोडणी छान खमंग अशी तयार करून घ्यायची। तर एकदा आपण चांगलं परतून घेऊया। तरी ते फोडणी तयार झाले। आता लगेचच आपण यामध्ये कट करून घेतलेल्या मिरच्या घालू। गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच आपण ह्या मिरच्या अगदी खमंग अशा भाजून घेणार आहोत। जर तोंडाला चव येत नसेल किंवा आता जेवण ही जात नाही आपल्याला उन्हाळ्यामध्ये, तर तुम्ही अशी अगदी 5 मिनिटात तयार होणारी ही मिरचीची रेसिपी नक्की करून पहा। नक्कीच तुमच्या तोंडाला चव येणार आहे। तर इथे 2 ते 3 मिनटं झालेले आहेत। मिरची छान डाग पडेपर्यंत भाजली गेले। आता यामध्ये आपण जी तयार करून घेतलेले जिरा धनेची पावडर होती ते घालूया आणि हे देखील आपण मिरचीसोबत एक अर्धा 1 मिनटं चांगलं परतून घेऊ, म्हणजे हे देखील छान असं भाजलं जाईल। तर ही जी मिरची आहे आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही, त्यामुळे अगदी आठवडाभर सहज टिकते। अशी चटपटीत मिरची तुम्ही प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता, जास्त दिवस टिकते आणि चवीला म्हटलं तर खूपच छान लागते। तर आता इथे बघा हे मी अर्धा 1 मिनटं परतून घेतले। आता यामध्ये आपण अगदी पाव चमचा हळद घालायची आणि एक अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घालते। लाल तिखट जास्त नाही घालायचं, मग मिरची जास्त तिखट होऊ शकते। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील घालू आणि हे देखील आपण एक फक्त 25 ते 30 सेकंद परतून घेऊया। तर इथे मस्त अशी मिरची ही मी परतून घेतले। आता लगेच आपण यावरती झाकण ठेवून फक्त 1 ते 1.5 मिनटं याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे मसाले जे आहेत ते मिरचीमध्ये आतपर्यंत चांगले मुरले जातात। तर इथे आपली अशी चटपटीत
मसालेदार मिरची तयार झाले आणि तेही तुम्ही बघितलंच असेल, अगदी झटपट तयार झाले। या मिरचीमध्ये आपण जे मसाले वाटून घातलेत त्यामुळे याचा सुगंध अगदी संपूर्ण घरामध्ये पसरला गेला आहे। तर आता आपण गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक अर्धा चमचा लिंबाचा रस घालू। त्याचबरोबर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं इथे मी कूट घालते। तुम्ही याऐवजी बेसन देखील भाजून इथे घालू शकता। तर लिंबाचा रस घातल्यामुळे आपली जी मिरची आहे ती छान चटपटीत तयार होते। जर तुम्ही अशी चटपटीत मसालेदार मिरची एकदा बनवली आणि खाल्ली की 2 भाकरी नक्कीच जास्त जातील, याची मला 100% खात्री आहे। तर आता ही जी मिरची आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी चटपटीत मसालेदार मिरची नक्की करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।